अर्जुन आएंगे मेरे, त्याच्यामुळे ते येणारच नाहीत. स्टेट ऑफ सिस्टम क्या है? देखो स्टेट ऑफ सिस्टम कल देखा हमने थर्मोडायनेमिक्स में सबसे पहला पॉइंट देखा था हमने, जिसकी हम स्टडी कर रहे हैं हमने उसे कहा था सिस्टम. ये ओपन सिस्टम है. ये क्या है? ये ओपन सिस्टम है. अभी ये सिस्टम है मेरी, ओपन सिस्टम है. ओके. अब जिसकी पढ़ाई कर रहे हैं उसको तो सिस्टम कहा हमने. अब अगर सिस्टम को जो डिफाइन कर रहा है वेरिएबल, सेट ऑफ वेरिएबल विच कंप्लीटली डिस्क्राइब द सिस्टम, सिस्टम को कंप्लीट डिस्क्राइब कर रहा है. हर्षवर्धन सर कसे, सर कसे, असं जर तुम्हाला कुणी म्हणलं तर तुम्ही एक वाक्य सांगाल, दोन वाक्य सांगाल, तीन वाक्य सांगाल. एखाद्या विद्यार्थ्याने 50 वाक्याचा निबंध लिहिला तर वो कंप्लीटली डिस्क्राइब कर रहा है सर को. समझ रहे हो? तो सिस्टम को कंप्लीटली डिस्क्राइब जो वेरिएबल कर रहे हैं उसे हम कहेंगे स्टेट ऑफ सिस्टम. समजलं का? स्टेट ऑफ सिस्टम म्हणजे कोण? अशा काही प्रॉपर्टी ज्या सिस्टमला कंप्लीट डिस्क्राइब करायला, अशा प्रॉपर्टी ज्या सिस्टमला काय करायला कंप्लीट डिस्क्राइब करायला. मग कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीत? प्रेशर आहे, वॉल्यूम आहे, नंबर ऑफ मोल आहे, टेम्परेचरचे, इंटरनल एनर्जी आहे, बरोबर आहे, गिब्स फ्री एनर्जी, एंट्रोपी आहे, एंथाल्पी आहे, वेट आहे, मास ते पण आहे. ओके. सो स्टेट ऑफ सिस्टीम दोन गोष्टींनी बनलेली. स्टेट ऑफ सिस्टीम काय समजलं? चल, स्टेट ऑफ सिस्टीम दोन गोष्टींनी बनली. पहिली गोष्ट कोणती? स्टेट फंक्शन और दूसरी पाथ फंक्शन. अब एक बहुत आसान तरीके से आपको समझाता हूं. ओके. स्टेट फंक्शन होता क्या है? स्टेट फंक्शन कुछ इस तरह के वेरिएबल, कई ऐसा प्रॉपर्टीज, कुछ ऐसी प्रॉपर्टी जो सिस्टम को डिफाइन तो कर रही है, जो डिपेंडेंट है ओनली ऑन स्टेट ऑफ सिस्टम. स्टेट ऑफ सिस्टम पे, स्टेट ऑफ सिस्टम पर ही निर्भर कर रही है, ना कि वो कर रही है पाथ फॉलोड बाय सिस्टम. पाथ क्या फॉलो किया गया है? ओके. कुछ इस तरह के वेरिएबल, कई प्रॉपर्टीज, प्रेशर, टेम्परेचर, नंबर ऑफ मोल, वॉल्यूम्स, कुछ ऐसी प्रॉपर्टीज जो स्टेट को डिफाइन तो कर रही है मगर किस पर कर रही है? स्टेट ऑफ सिस्टम पर कर रही है, ना कि पाथ फॉलोड बाय द बॉडी, कि किस रास्ते से ये कैरिड आउट हो रही है रिएक्शन. कुछ लेना देना है नहीं. बनाओ. देखो ए का कन्वर्जन बी में हो गया, ए का कन्वर्जन बी में हो गया, तो ए का कन्वर्जन बी में हो गया, बस खत्म हो गया. ए का कन्वर्जन कैसे बी में हो गया ये कोई जरुरी है नाही. एग्जाम्पल के तौर पर थोडासा आसान. आता काय केलं? तुम्ही चहा बनवायला सुरुवात केली. हर्षवर्धन सर घरी आले, तू म्हणले सर चहा बनव. बरोबर आहे. तुम्ही पाजणार का नाही मला चहा? पहिले ते सांगा. चहा पाजणार? तुम्हाला माहिती आहे सरला चहा. हो म्हणजे काय तुम्ही किचन मध्ये जाणार का परव? बरोबर आहे. तुम्ही चहा पाजणार. मग मुलांनी काय केलं? चहा पत्ती घेतली, रिएक्टेंट ए ले लिया, टी पाउडर ले लिया, बी ले लिया, शुगर ले ली, सी ले लिया, मिल्क ले लिया, डी ले लिया, वाटर ले लिया, सब ले लिया. अब लेने के बाद बच्चों ने किया क्या? चाय बनाई. तो सर को लेना देना इस बात से है कि सिर्फ मुझे चाय पीनी है. सही है गलत है? सो स्टेट ए का कन्वर्शन स्टेट बी में हुआ, स्टेट ए बदल गई स्टेट बी में, स्टेट ए बदल गई स्टेट बी में. कैसे बदल गई ये जरूरी है नहीं, तो हम कहेंगे उसे स्टेट फंक्शन. समझ में आ गया? ओके. नहीं. बस स्टँड. आता तुम्ही बस स्टँड वरून कोचिंग सेंटरला तुम्ही कसे येता? मला काही घेणं देणं नहीं. मुझे क्या चाहिए? आप बस से बस स्टैंड पे आ रहे हो तो डायरेक्ट आपने कहा आना चाहिए? कोचिंग सेंटर. घरून काही विद्यार्थी बस स्टँड नाही, घरून डायरेक्ट कोचिंग सेंटरला. काय म्हणते सर आम्ही इकडून फिरत इकडे गेलो. ये भाऊ जाऊ दे. काय म्हणते सरळ चालत, काय म्हणते सायकल ना आलोत, काय म्हणते मोटरसायकल ना आलोत, काय म्हणते ना असं विमानानं तुमच्या घराच्या पलीकडे उतरलो तर नाही आलो. सर वरून विमान जावलं, आम्ही उडी मारली, पॅराशूट. तिथं तुम्ही कसं आलात काही घेणं देणं नाही. ज्यावेळेला तुम्ही कसं केलं हेच घेणं देणं नसतं सिस्टीमला, फक्त एचं कन्वर्शन बी मध्ये झालं एवढं घेणं देणं असतं, त्यावेळेला त्याला म्हणायचे स्टेट फंक्शन. समझ रहे हो? आप किस तरह से आए कोई जरूरी है नहीं. तो ऐसी कौन कौन सी प्रॉपर्टी थी स्टेट फंक्शन की? प्रेशर था, वॉल्यूम था, टेम्परेचर था, नंबर ऑफ
मोल. सही आहे. मग आता याला लक्षात कसं ठेवायचं? आता मी तुम्हाला आधीच काय म्हणलं, काही ट्रिक्स तुम्ही बनवा. त्याचा संबंध ह्याच्यासोबत लावू नका की मी काय सांगेल तुम्हाला, आमचा मास्तर असं सांगेल असं नाही. नाही लागला नंतर सांग, पोरांना एकटा सांगेल. ओके. अब पाथ फंक्शन क्या है? कौन? स्टेट फंक्शन. किस तरह से? जरूरी है नहीं, बस एक का कन्वर्शन बी में. पाथ फंक्शन. अरे असं नसते. समजा असं बी होऊ शकते ना की आज परीक्षा नको घ्यायची म्हणून सरांना पटवा. तसं पण होऊ शकते ना कि आज नको सर परीक्षा, आपली शनिवारी घ्या परीक्षा. पांच फंक्शन. अगर ए का कन्वर्जन बी में हो रहा है, कोई चाय बना रहा है, चाय, चलो फिर से आपके घर में आ गया मैं और आप चाय बना रहे हो, आपने पूरे इंग्रेडिएंट ले लिए, चाय के पूरे ले लिए इंग्रेडिएंट, ए प्लस बी प्लस सी प्लस डी, एक्स रूपांतर वाय मध्ये व्हायले. ओके. पूरे इंग्रेडिएंट ले लिए आपने. आप चाय बना रहे हो. चार अलग अलग बच्चों ने चाय बनाने का डिसाइड केलं. मी ज्या गल्लीत गेलो त्या गल्लीत 4 ट्युशनची पोरं राहत होते. ते म्हणले सर चौघाई भाई आम्ही चहा ठेवलेत म्हणले. ठीक आहे, चलो ओके ठीक आहे. चारोने चार सेम इन्ग्रेडियंट लिहिले. परंतु एकाचा चहा 1 तासानंतर झाला, एकाचा चहा लगेच 10 मिनिटात झाला, एकाचा चहा 20 मिनिटामध्ये झाला, एकाचा चहा 1 दिवस झालं तरी झाला नाही, 24 तास झाले नाही. कारण त्यानं काय केलं, छतावर नेऊन ठेवलं पातेलं. ते म्हणलं सोलार एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. तर आता इन्ग्रेडियंट सेम आहेत, म्हणजे स्टेट ए चं कन्वर्शन स्टेट बी मध्ये कसं व्हायले, बाय फॉलोड बाय व्हिच पाथ. पाथ फंक्शन ओनली प्रॉपर्टीज फॉलोड द पाथ ऑफ सिस्टीम, पाथ ऑफ रिएक्शन, की रिएक्शन कोणत्या रस्त्याने झाली. अब एकदम आसानी से बताता हूं. ये पाथरी है, मानवत रोड, सेलू, बरोबर आहे का. आता तुम्हाला जर पाथरीवरून डायरेक्ट सेलूला पोहोचायचं असेल तर तुम्ही कोणत्या रस्त्याने परीक्षेला जायला हे काही घेणं नाही. तुम्ही परीक्षेला जायलाच हे घेणं देणे, दॅट इज द स्टेट फंक्शन. तुम्ही सेलूला पोहोचला, दॅट इज द स्टेट फंक्शन. तुम्ही कसं जा गेलात काही घेणं नाही. तुम्ही कॅनलनं जा, शेतानं जा, कशानं जा, शॉर्टकट न जा, तुम्ही इकून धामणगाव मार्गे जा, सिमुरगाव मार्गे जा, आम्हाला काही घेणं नाही. तुम्ही सेलूला पोहोचले, दॅट इज द स्टेट फंक्शन. तुम्ही कसे पोहोचले हे जर डिस्क्राईब काही करत असेल, मी सर पाथरीवरून मानवतला गेलो, मानवत रोडून सेलूला गेलो, हे दुसरा विद्यार्थी मला मी पाथरीवरून सेलूला गेलो, तिसरा विद्यार्थी मला मी आष्टीला गेलो आणि आष्टीवरून पुन्हा सेलूला आलो, चौथा मला इकडे मुंबईला गेलो, मुंबईवरून सेलूला आलो. सो अगर ये पाथ की डिस्क्राइब करेगी सिस्टम, कौन डिस्क्राइब कर रहा है? पाथ. पाथ यानी रास्ता, पाथ यानी रास्ता. अगर वो किस रास्ते से सिस्टम गई है उसको अगर डिस्क्राइब कर रहा है तो हम कहेंगे पाथ फंक्शन. पाथ फंक्शन क्या क्या थे पाथ फंक्शन? एग्जांपल, वर्क था, हीट था. अगर पाथ को डिस्क्राइब नहीं कर रहा है, स्टेट फंक्शन. पाथ को डिस्क्राइब नहीं कर रहा है, स्टेट फंक्शन. पीटीवीएन, पीटीवीएन स्टेट फंक्शन. और इधर जो पाथ को डिस्क्राइब कर रहा है वो पाथ फंक्शन. पाथ को नहीं डिस्क्राइब कर रहा है, स्टेट फंक्शन. पाथ फंक्शन, स्टेट फंक्शन. समझ में आ गया? अब एक एक मार्क के लिए बोर्ड को आएगा. चलो क्लोज कर दो.